नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी खुशखबर। शेतकरी मित्रांनो, रब्बी अनुदानाचे पैसे आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टी नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। राज्य शासनाने जाहीर केलेल्या रब्बी अनुदानाच्या वाटपाला आता प्रत्यक्ष सुरुवात झाली असून अनेक जिल्ह्यातील शेतकरी गेल्या काही काळापासून या अनुदानाच्या प्रतीक्षेत होते। शेतकरी मित्रांनो, ज्यांची ही प्रतीक्षा आता संपली असून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। राज्यातील 282 तालुके यासाठी पात्र असणार आहे। राज्यातील एकूण 282 तालुके हे अतिवृष्टी पूर्तता आणि अंशतः बाधित म्हणून जाहीर करण्यात आले आहेत। या तालुक्यातील महसूल मंडळांमधील बाधित शेतकऱ्यांसोबत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे कोकण आणि विदर्भातील ज्या जिल्ह्यांचे नुकसान झाले त्यांनाही हे रब्बी अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे। शेतकरी मित्रांनो, या पात्र शेतकऱ्यांना आता त्यांच्या नुकसानीच्या प्रमाणावर ही भरपाई मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजे खरोखर ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यांना हेक्टरी किती रुपये मिळणार ते सविस्तर जाणून घेऊया। आता नुकसान भरपाईचे स्वरूप आणि त्याचे निकष काय असणार, तर शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाच्या निर्णयानुसार बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी 10,000 रुपये या दराने रब्बी अनुदान दिले जात आहे। आणि भरपाईचे जर गणित बघितले आपण तर भरपाईचे गणित काही खालील प्रमाणे असेल तर 1 हेक्टर क्षेत्र जर बाधित असेल शेतकऱ्याचं तर शेतकऱ्यांना 10,000 रुपये प्रति अनुदान मिळणार आहे। त्यानंतर 50 आर क्षेत्र बाधित असल्यास म्हणजेच 50 गुंठे जर ज्या शेतकऱ्याचे बाधित आहे आणि त्यांचे नुकसान झालेले आहे तर त्या अशा शेतकऱ्यांना 5,000 रुपये अनुदान हे मिळणार आहे। थोडक्यात शेतकऱ्यांच्या नावावर जेवढे बाधित क्षेत्र नोंदवले गेले आहे त्या प्रमाणावर ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्यांजवळ 5 एकर शेतीचे नुकसान झालेले आहे आणि ते नोंदवले आहे त्यांना प्रति हेक्टरी 20,000 या दराने सुद्धा पैसे मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता अनुदान वितरणाला आजपासून कशी काय सुरुवात झाली ते बघूया। उर्वरित असलेल्या अतिवृष्टी अनुदानाचे वाटप हे 22 जानेवारी पासूनच सुरू झालेले आहे। शेतकरी मित्रांनो, त्या पाठोपाठ आता रब्बी अनुदानाचे वितरणही आजपासून सुरू होणार आहे। म्हणजे जे अतिवृष्टी नुकसान भरपाईचे अनुदान होते ते 22 तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडलेले आणि हा दुसरा टप्पा हा रब्बी अनुदानाचा हा आजपासून म्हणजे सलग 3 ते 4 दिवस शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे रब्बी अनुदान पडणार आहे। शेतकरी मित्रांनो, यासाठी महाराष्ट्रातील कोकण आणि विदर्भातील सर्व जिल्हे पात्र असणार आहे आणि त्यामध्ये 282 तालुक्यांचा समावेश असणार आहे। ज्या शेतकऱ्यांना अनुदानाचे मेसेज प्राप्त झाले आहेत त्यांनी इतर शेतकऱ्यांना माहितीसाठी आम्हाला कमेंटद्वारे तुम्ही कळवू शकता। शेतकरी मित्रांनो, असे आम्ही आवाहन करतो आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। धन्यवाद।